नमस्कार मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे, ज्यांचे पीक तोंडाशी आलेले असून पावसामुळे वाहून गेलेले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना आता सरकारकडून मिळणार नुकसान भरपाई। आत्ताच कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या पिकांची नुकसान भरपाई ही शासनाकडून मिळणार आहे। आता पावसामुळे शेतीची झालेले नुकसान, त्या नुकसानीचा सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार आहे। ती नुकसान भरपाई कधी मिळणार, त्यासाठी काय करावे लागणार, या सर्व गोष्टी पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेल्या आहेत। म्हणून तुम्ही पण जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा ठरणार आहे। या दोन गोष्टी तसेच अटी जर तुम्ही पालन केलात तर तुम्हाला नक्कीच अतिवृष्टीसाठी जे काही नुकसान झालेले आहे ते तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून दिले जाणार आहे। तुम्ही या दोन गोष्टीची पूर्तता केला नाही किंवा ते नियम पाळला नाही तर तुम्हाला अतिवृष्टीपासून झालेली जी नुकसान भरपाई आहे ती मिळणार नाही। म्हणून त्या कोणते दोन नियम आहेत तसेच कोणत्या अटी आहेत हे व्हिडिओमध्ये सांगितले आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग बघूयात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेले नुकसान भरपाई कशी मिळणार। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेले आहे। हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांचे पीक हे अतिवृष्टीमुळे मातीत मिळालेले आहे। राज्यातील शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये याचा फटका दिसून येतो। अतिवृष्टी ही ठिकठिकाणी होत आहे। नद्या, नाले, वड्यांना पूर येऊन तसेच शेतामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाल्यामुळे शेतातील पिके हे पाण्यामध्ये बुडून खराब होऊन गेलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आता शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे झालेले पिकांचे सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी। आता या नुकसान भरपाईसाठी सरकारकडून दोन नियम व अटी सांगण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिली अट अशी असणार आहे की ती म्हणजे ॲग्रीस्टॅकवर नोंद असणे गरजेचे आहे आणि दुसरी म्हणजे ज्यांची फार्मर आयडी आहे अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना शेतामध्ये जाऊन सरकारने पंचनामा करण्यासाठी सांगितले आहे। या पंचनाम्यामध्ये एक महत्त्वाची अट सांगण्यात आलेली आहे, ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन तुम्ही नुकसानीचे सर्वे करणार आहात, पंचनामे करणार आहात, त्यामध्ये शेतकऱ्यांची फार्मर आयडी असणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमची फार्मर आयडी असणं खूप गरजेचे आहे। त्याशिवाय तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही। म्हणून आता तुमच्या शेतातील नुकसान झालेले असेल, अतिवृष्टीमुळे असेल किंवा तुमच्या शेतामध्ये जर सरकारी कर्मचारी हे पंचनामा करण्यासाठी येणार असतील तर तुमच्याकडे फार्मर आयडी असणे गरजेचे आहे। हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे ते नुकसान लवकरात लवकर सरकारकडून नुकसान भरपाईच्या स्वरूपात मिळावी, हीच अपेक्षा आपण सरकारकडून करूयात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही नवीन अपडेट समजेल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।